नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 23 एप्रिल वार गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग म्हणजे नक्की काय, तर अशुभतेपासून संरक्षण, पुण्य फलदायी, लक्ष्मीपूजन, सुखसुबत्ता आणि वृद्धी. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो आणि हा योग सर्व कार्यांसाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. संपूर्ण वर्षात असे काही योग येतात जे अतिशय शुभ, पुण्य आणि फलदायी ठरत असतात. सध्या मराठी नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि या मराठी वर्षातील पहिलाच हा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. आणि मंडळी, अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ मानला आहे. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे. या गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळते. तसेच या शुभ योगावर कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने कुटुंबाचं संरक्षण होतं. तसेच गुरुपुष्यामृत योग पूजा, तंत्र, मंत्र, साधना, संकल्प, जप करण्यासाठी सुद्धा तेवढाच उत्तम मानला गेला आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी हा योग, हा काळ खूप फायदेशीर मानला गेला आहे. हे पुष्य नक्षत्र पोषण करणारे, शक्ती देणारे आणि ऊर्जा देणारे आहे. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार हे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी आणि मांगलिक तारा असेही म्हणतात. तर या पवित्र दिवशी आपण बंद पडलेले काम सुरू केले तर त्यामध्ये मोठे यश प्राप्त होते असे सुद्धा म्हटले गेले आहे. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घराचं संरक्षण होण्यासाठी, सुखसंपदा आपल्या घरात नांदावी यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गुरुवार, गुरुपुष्यामृत योग वर्षातील सर्वात मोठा योग आहे आणि या योगावर संध्याकाळी उंबरठ्यावर आपल्याला या 3 वस्तू जाळायच्या आहे. या वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, वाईट शक्ती, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीची अखंड कृपा राहील. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी उंबरठ्यावर जाळायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मे नमो नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल. त्या कुटुंबावर, त्या घरावर माता लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील आणि यामुळे आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल. आता आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर पहा, गुरुपुष्यामृत योग जो आहे तर त्याचा जो मुहूर्त आहे तर तो रात्री 8:57 सुरू होणार आहे आणि या योगाची समाप्ती पहाटे 6:17 होणार आहे. आणि हा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावरतीच करायचा आहे. म्हणजे रात्री 9 वाजल्यानंतरनं आपल्याला हा उपाय करायचा आहे. रात्री अगदी 9 वाजल्यानंतरनं तुम्ही 12 वाजेपर्यंत किंवा पहाटेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, परंतु रात्री 9 वाजल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे.
गुरुपुष्य योगावरती अशा काही सेवा आहे किंवा असे काही उपाय आहे जे आपण या शुभयोगावरती केले तर त्याचा आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहे, परंतु त्या अगोदर आपल्याला दिवसभरामध्ये एक खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे किंवा हे खूप महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. यानंतर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे किंवा एक खाऊचं पान घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये, तुमच्या प्रत्येक रूममध्ये, तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरात असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, अलक्ष्मी, दरिद्रता ही घरातून बाहेर जाईल आणि आपलं घर जे आहे तर ते अतिशय पवित्र होईल. आणि यानंतर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय संध्याकाळी तुम्ही करायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी जर नियमितपणे आपल्या घरामध्ये कापूर जाळला तर आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध राहतं, सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होत असते. आणि जर आपल्या घरातील दोष दूर झाले तर आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती ही नांदत असते. त्यामुळे आपल्या घरातील वादविवाद, कलह, भांडणं, आजारपण याच्यासारख्या गोष्टी असतात तर त्यासुद्धा दूर होतात. त्याचबरोबर घरातील वास्तुदोष, पितृदोष किंवा ग्रहदोष हा सुद्धा दूर होतो. आता आपल्याला हा उपाय संध्याकाळी का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी करणार आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत असते. घरातील भांडणे कमी होऊन शांतता निर्माण होते. आर्थिक अडचणी दूर होऊन लक्ष्मीचा वास राहतो. वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि आपल्या घरातील हवा, वातावरण हे शुद्ध होते. जेव्हा आपण संध्याकाळी या वस्तू आपल्या घरात जाळत असतो तेव्हा या वस्तूंमधून निघणारा धूर हा घरातील दुष्ट शक्ती, नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर दूर करतो. आणि एवढेच नाही तर पैशांची कमतरता देखील दूर होते, समृद्धी येते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो सायंकाळी 6 वाजल्यानंतरच लावून घ्यायचा आहे. फक्त उपाय करत असताना आपल्या देवघरामध्ये दिवा हा तेवत राहावा याची विशेष काळजी घ्यायची आहे. यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवा. जोपर्यंत तुम्ही हा उपाय करत आहे तोपर्यंत तुम्ही हा दरवाजा उघडा ठेवू शकता. सर्वप्रथम उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला एक तुपाचा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे, कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. तुपाचा वास हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्या वासाने ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि म्हणून उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा आवर्जून लावावा आणि यानंतर या उपायाला सुरुवात करावी. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतरच उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल ते घेऊ शकता किंवा एखादी प्लेट तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, म्हणजेच अक्षदा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून तोच घ्या, नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल. आणि या कापुरासोबत आपल्याला 2 अख्ख्या लवंगा ज्या असतात, ज्याला फूल असतात, तर अशा 2 अखंड लवंगा आणि 2 हिरवी वेलची जी आहे तर ती आपल्याला त्या कापराच्या वड्यावरून ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी हातामध्ये घ्या आणि ही मोहरी जी आहे तर ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्या आणि ही मोहरी तशीच आपल्या हातामध्ये धरून आपल्या प्रत्येक घरामध्ये ज्या भिंती असतात तर त्या भिंतींना टच करायच्या आहेत आणि ही मोहरीसुद्धा तुम्हाला त्या कापुरावरून टाकून द्यायची आहेत. यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला सर्वप्रथम तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वप्रथम 12 फुलवातींचा एक दिवा लावायचा आहे. 12 फुलवाती घ्या. त्या फुलवाती शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत
आणि त्या फुलवाती तुम्हाला एका पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुळशीपाशी प्रज्वलित करायच्या आहे. आणि यानंतर तिथेच तुम्हाला तुळशीसमोर हा कापूर देखील प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तिथून ते भांडं उचलायचं आहे आणि तसंच तुमच्या घरामध्ये फिरवत फिरवत तुमच्या देवघरासमोर आणायचं. देवघरासमोर काही वेळासाठी ठेवायचं, तिथून उचलायचं आणि उंबरठ्याच्या मधोमध ते तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे. आता जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहे तेव्हा त्याच्यावरून तुम्हाला 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप हे सुद्धा टाकायचं आहे. आता या भांड्यातील वस्तू जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत हे भांडं आपल्याला उंबरठ्यावरतीच ठेवून द्यायचं आहे किंवा उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही ठेवले तरीही चालेल. तसेच उपाय करत असताना आपल्या घराच्या खिडक्या यासुद्धा उघड्या करून ठेवा, जेणेकरून घरातील जी काही वाईट शक्ती आहे, जी काही नकारात्मकता आहे, अलक्ष्मी आहे, तर ती घराच्या बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावरती म्हणजेच या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील इडापिडा टळण्यासाठी, आपल्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे. आता या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाला टाकू शकता. मनी प्लांट असेल, शमीचं झाड असेल तर त्यालासुद्धा तुम्ही टाकू नका. जेव्हा तुम्ही आज संध्याकाळी कापुरासोबत तुम्ही 2 लवंगा जाळतात तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि धनाची वृद्धी होते. पिवळी मोहरी जाळल्याने घरातील दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि त्या कापुरासोबत थोडंसं तूप टाकल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास राहतो. त्याचबरोबर तुळशीसमोर या योगावरती 12 कापसाच्या वाती म्हणजेच फुलवाती तुपामध्ये भिजवून तिथे लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, कर्जमुक्ती होते आणि लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहतो. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून या योगावरती करायचाच आहे. याचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, एकमेकांचं अजिबात पटत नसेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, घरामध्ये धनवृत्ती होत नसेल, पैसा टिकत नाही, पैशांच्या वारंवार अडचणी येत असतील, तर तुम्हाला आज संध्याकाळी एक उपाय सांगते, तो नक्की करून पहा. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा ठेवायच्या आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करून रात्री 9 वाजल्यानंतरनं माता लक्ष्मीची जी कोणती आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि या भांड्यातील वस्तूने म्हणजे कापूर आणि लवंग पेटवून त्याने तुम्हाला ती आरती जी आहे तर ती ओवाळायची आहे. आणि ही आरती कोणी ओवाळायची आहे तर नवरा आणि बायको यांनीच ओवाळायची आहे. आरती करून झाल्यानंतर दोघांनीही माता लक्ष्मीला दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमच्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. संसारामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहावी, नात्यात नेहमी गोडावा राहावा असे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत. आणि लवंगांची जी काही थोडीफार राख तयार होईल तर ती तुम्ही दोघांनीही तुमच्या कपड्यावरती एक टिळक जो आहे तर तो लावायचा आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये अनेक फायदे जे आहेत तर दिसून येतील. त्याचबरोबर या शुभमुहूर्तावरती म्हणजे रात्री 9 वाजल्यानंतरनं तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष पूजा करायची आहे आणि कमळाच्या माळेने तुम्हाला ओम श्रीं ह्रीं दारिद्र्ये विनाशे धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते. एवढंच नाही तर या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि म्हणून आज रात्री 9 वाजल्यानंतरनं कमीत 108 वेळा नवार्णव मंत्राचा जप नक्की करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे तर या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे.
तर हे काही प्रभावी उपाय आहेत, ह्या काही सेवा आहेत ज्या तुम्हाला आज या गुरुपुष्यामृत योगावरती आवर्जून करायच्या आहेत. हा अमृततुल्य योग आहे. या योगावर जर तुम्ही खरंच काही उपाय केले ना, त्याचं तुम्हाला निश्चितच फळं प्राप्त होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.